मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया महाराष्ट्राच्या हृदयाला छेद देणाऱ्या गोष्टीची। ही गोष्ट आहे महापुराची। पावसाचं वरदान आपण सगळे मानतो, पण जेव्हा हा पाऊस वरदान न राहता शाप बनतो ना, तेव्हा आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे उभ्या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिलं। महाराष्ट्रात यंदा जे झालंय ते तसंच आहे। राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे कित्येक गावं पाण्याखाली गेली, लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले, जनावरं वाहून गेली, मुलांची शाळा थांबली आणि सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचा प्रश्नच निर्माण झाला। पावसातलं राज्य असं ज्याला म्हणतात ना, तो आपला महाराष्ट्र, तोच राज्य आज पावसामुळे विदीर्ण झाला। मित्रांनो, या महापुराच्या कहाणीचं पान उलटून बघू। काय झालं, कुणाला कसा फटका बसला, पुढे काय होणार आणि सर्वसामान्य जनता किती खोल अडचणीत अडकणार आहे, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया। मित्रांनो, खरीपाचा हंगाम म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोन्याचा हंगाम। पेरणीपासून कापणीपर्यंतचा प्रवास म्हणजे त्यांच्यासाठी जगणं आणि स्वप्न। पण यंदा हंगाम अक्षरशः पाण्यात गेला। राज्यातील 1,46,00,000 हेक्टरपैकी तब्बल 68.72 लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या चारही पट्ट्यात पाऊस कहर करून गेला। धाराशिव, जालना, बीड, लातूर, सोलापूर, नाशिक, नगर या भागांमध्ये तर शेतकऱ्यांच्या हातून आयुष्यभराची मेहनत वाहून गेली। सोयाबीन हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचं कणा मानला जातो। सप्टेंबरमध्ये हे पीक चांगलं येतं, पण यावेळी सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचलं आणि सोयाबीनसह तूर, उडीद, मका, भात, कापूस, मूग, ज्वारी, बाजरी सगळंच नष्ट झालं। नाशिकचं द्राक्ष, सोलापूरची केळी, पश्चिम महाराष्ट्राचा ऊस हे तर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध असलेले हक्काचं पीक। पण यंदा बागायती पिकंही वाहून गेली। पिकं नष्ट झाली म्हणजे बाजारात भाव वाढणारच। पण मित्रांनो, भाव वाढले तर शेतकऱ्याला फायदा होतो का? नाही, कारण त्यांच्याकडे विकायला पिकंच उरलेली नाहीत। फायदा होतो व्यापाऱ्यांना आणि फटका बसतो इथल्या शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य ग्राहकांना। मित्रांनो, शेतकऱ्याची खरी ताकद म्हणजे त्याच्या जनावरांमध्ये असते। बैल, गाई, म्हैस, कोंबड्या ही त्यांची बँक, त्याचं आयुष्य। पण या पुरांनी ती बँकही वाहून गेली। आकडेवारी सांगते, राज्यात हजारो जनावरं मृत्युमुखी पडलीत। ज्यांची जनावरं वाचली आहेत ती आजारी पडली आहेत। पाण्यात उभं राहिल्यानं रोगराई वाढली आहे। चाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, म्हणजे पुढच्या काळात दुधाचं उत्पादन कोसळणार आणि दूध, अंडी, मांस या गोष्टींचा भाव वाढला की प्रत्येकाच्या घरावर थेट परिणाम होतो। कोंबड्यांचं काय सांगू, कुक्कुटपालनाच्या शेकडो शेड्स पाण्यात गेल्यात, लाखो कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात, म्हणजे पुढच्या महिन्यात अंडी आणि चिकन महागणार हे नक्की। आता मित्रांनो, ही गोष्ट फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाहीये, कारण शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे आपलं अन्न, भाज्या महागणार, डाळींचा तुटवडा, तांदूळ, गहू, मका यांच्या दरात वाढ, दूध, अंडी, चिकन यांच्या किमती गगनाला भिडणार, म्हणजे महागाई थेट सर्वसामान्य जनतेच्या ताटात शिरणार। आज 20 रुपयांची भाजी 40ला जाईल, 50 रुपयांचं लिटर दूध 70ला जाईल आणि अंड 10 रुपयांचं झालं तर आश्चर्य वाटून देऊ नका। मित्रांनो, या महापुरानं केवळ जनावरं किंवा पिकं वाहून नेली नाहीत, तर माणसंही गेलीत। 86 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या। कुणाच्या घरातला करता पुरुष गेलाय, कुणाची आई गेली, कुणाचा मुलगा वाहून गेलाय, मुलांची शाळेची दप्तरं, पुस्तकं, शाळाच वाहून गेली आहे। घर पडलं, संसार उद्ध्वस्त झालाय। पोटाची खैगी भरायची कसली हा प्रश्न शेतकऱ्याच्या डोळ्यात कायमचा कोरला गेलाय। मित्रांनो, शेतकरी उभं पिकं गमवतो, पण त्याचं जगणं काही प्रमाणात सरकारकडून किंवा कर्जावर टिकतं। पण शेतमजुरांचं काय? त्याचं रोजंदारीवरती पोट चालतं। खुरपणी, निंदणी, पिकं काढणी, ऊस तोडणी ही त्याच्या हक्काची कमाई, पण शेतात उभी पिकं नाहीत तर त्याला काम कुठून मिळणार? शेकडो शेतमजुरांची रोजीरोटी संपली आहे, त्यांच्या घरात अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि अजून तरी सरकारनं या मजुरांसाठी ठोस मदत जाहीर केलेली नाही। मित्रांनो, सरकारने नेहमीच नियमांनुसार नुकसान भरपाई जाहीर केली। मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला 4 लाख रुपये, मोठ्या जनावरांसाठी 37,500 रुपये, लहान जनावरांसाठी प्रत्येकी 4,000 रुपये, मर्यादा 30, कोंबड्यांसाठी 100 रुपये, कच्च्या घरासाठी 8,000 रुपये, पक्क्या घरासाठी 12,000 रुपये, पिकासाठी प्रति हेक्टर 8,500 ते 17,000 रुपये। पण मित्रांनो, प्रश्न असा आहे, ही मदत पुरेशी आहे का? एक शेतकरी ज्या पिकासाठी 6 महिने कष्ट करतो, त्याचं आयुष्यभराचं नुकसान झालंय, त्याला 8,500 रुपयांनी काय आधार मिळणार आहे? मित्रांनो, या पुराचे परिणाम लगेच संपणार नाहीत। शेतकरी कर्जात बुडणार, गावातून शेतकरी मजूर शहरात स्थलांतर करणार, शेत पडीक राहणार, बाजारात महागाईचा स्फोट होणार,
म्हणजेच हा पूर फक्त आजचा नाही तर पुढच्या वर्षांचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेलाय। हा पूर म्हणजे फक्त नैसर्गिक आपत्ती नाही, हा पूर म्हणजे आपल्या व्यवस्थेचा, आपल्या धोरणांचा आणि आपल्या नियोजनाचा पराभव आहे। शेतकऱ्याला अन्नदाता म्हणतो आपण, पण प्रत्यक्षात त्याला मदत करताना हात आखडता घेतो। मित्रांनो, महापुराचं पाणी ओसरलं की रस्ते कोरडे पडतात, पण या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी मात्र कोरडं कधी पडणार नाही। या पाण्याच्या वेदना नदी समुद्रात मिळत नाहीत, त्या वेदना त्याच्या हृदयात कायम जिवंत राहतात। महाराष्ट्रातल्या अर्थात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? या सगळ्याबाबत काय नेमकं करणं अपेक्षित आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।